सावत्र नाते नेहमीच वाईट नसते, पण जेव्हा त्यात स्वार्थ, संशय आणि अविश्वास येतो तेव्हा ते माणसाला आतून पोखरून टाकतं. अमित 12 वर्षांचा होता जेव्हा त्याच्या आईचे एका आजाराने अचानक निधन झाले. त्याचे वडील आनंदराव पुरते खचून गेले होते. घराला घरपण उरले नव्हते आणि लहान अमित पूर्णपणे एकटा पडला होता. शेवटी नातेवाईकांच्या आग्रहाखातर आणि अमितला पुन्हा आईचे प्रेम मिळावे या उद्देशाने आनंदरावांनी सुलक्षणाशी दुसरे लग्न केले. सुलक्षणा घरात आली तेव्हा सुरुवातीचे काही महिने खूप छान गेले. ती अमितची काळजी घ्यायची, त्याला वेळेवर डबा द्यायची आणि त्याच्याशी मायेने बोलायची. अमितलाही वाटले की त्याच्या आयुष्यातील अंधार आता कायमचा दूर झाला आहे. पण हा कल्पनेचा राजवाडा फार काळ टिकू शकला नाही. लग्नानंतर 2 वर्षांनी सुलक्षणाने एका मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव त्यांनी निखिल ठेवले. निखिलच्या जन्मानंतर सुलक्षणाचे वागणे पूर्णपणे बदलून गेले. अचानक अमित त्या घरात परका आणि उपरा झाला. सुलक्षणा आता अमितकडे एक मुलगा म्हणून नाही, तर तिच्या स्वतःच्या मुलाच्या हक्कातील आणि संपत्तीतील एक वाटेकरी म्हणून पाहू झाली. एके दिवशी दुपारी अमित शाळेतून दमून भागून घरी आला. त्याला खूप भूक लागली होती. त्याने उत्सुकतेने स्वयंपाकघरात जाऊन पाहिले तर सुलक्षणा निखिलला बदाम पिस्त्याचे गरम दूध पाजत होती. अमितला पाहताच तिने पटकन दुधाचे पातेले ओट्या मागे सारले आणि म्हणाली, अमित, डब्यात सुकी पोळी आणि भाजी ठेवली आहे, ती खाऊन घे. आणि हो, जरा बाहेरून येताना पाय धुवून येत जा, घरात सगळीकडे माती करता. अमितच्या बालमनाला हा पहिला मोठा धक्का बसला. त्याला समजत नव्हते की अचानक त्याची आई एवढी कठोर आणि परकी कशी झाली. सावत्र नाते दुःख का देते? कारण त्यात केवळ दुजाभाव नसतो, तर त्या नात्यामुळे रक्ताची जुनी नातीही हळूहळू दुरावू लागतात. आनंदराव जेव्हा दिवसभर काम करून ऑफिसमधून थकून यायचे तेव्हा सुलक्षणा अमितच्या खोट्या नाट्या तक्रारींचा पाढा त्यांच्यासमोर वाचायची. तुमचा मुलगा निखिलला मारतो, तो दिवसभर उद्धटपणे बोलतो, असे ऐकून ती आनंदरावांचे कान भरायची. आनंदराव कामाच्या व्यापाने आणि सुलक्षणाच्या रोजच्या कटकटीला कंटाळून अमितचे काहीही ऐकून न घेता त्याला चोरडायचे. अमित वडिलांकडे आशेने पाहायचा, पण वडिलांच्या डोळ्यात आता सुलक्षणाच्या शब्दांचा चष्मा चढला होता. अमितला सर्वात मोठे दुःख याचे नव्हते की सावत्र आई त्याच्याशी वाईट वागतीये, तर दुःख याचे होते की ज्या वडिलांच्या रक्ताचा तो आहे ते वडीलही त्याच्यावर अविश्वास दाखवत आहेत. एका रात्री घराच्या गच्चीवर अंधारात बसून अमित एकटाच रडत होता आणि चांदण्यांकडे पाहत विचारत होता, आई, तू मला सोडून का गेलीस? या घरात माझं कोणीच नाही का? अशीच वर्षे सरत गेली. अमितने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुलक्षणाचे टोमणे आणि वडिलांची उपेक्षा सहन करत आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्याला एका नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागली. आता तो स्वतःच्या पायावर उभा होता आणि घरापासून दूर राहू लागला होता. दरम्यान आनंदराव वृद्ध झाले होते आणि त्यांचा बिझनेस पूर्णपणे थंडावला होता. सुलक्षणाचा मुलगा निखिल अत्यंत लाडात आणि हट्टापायी वाढल्यामुळे पूर्णपणे बिघडला होता. त्याला शिक्षणात रस नव्हता, त्याला फक्त पैशांची हाव होती. एक दिवस सुलक्षणा आणि निखिलने मिळून आनंदरावांवर प्रचंड दबाव आणला की त्यांनी घरातील आणि जमिनीतील सर्व हिस्सा कायदेशीररित्या निखिलच्या नावावर करावा. आनंदरावांनी स्वाभिमानापोटी अमितला काही सांगितले नाही, पण अमितला जेव्हा शेजाऱ्यांकडून हे समजले तेव्हा तो तातडीने घरी आला. घरात पाऊल टाकताच सुलक्षणा कडाडली, तू इथे कशाला आलास? तुझा या घराशी आता काही संबंध नाही. तुझ्या आईने तुला काही दिले नाही आणि आता या घरावरही तुझा हक्क नाही. अमितने तिच्याकडे पाहिले आणि तो शांतपणे आपल्या वडिलांकडे गेला. आनंदरावांची मान शरमेने आणि लाचारीने खाली झुकली होती. अमित सुलक्षणाला अत्यंत धीर गंभीर आवाजात म्हणाला, काकू, आज पहिल्यांदा मी तुम्हाला आई न म्हणता काकू म्हणत आहे. मला तुमच्या प्रॉपर्टीतला किंवा या घरातला 1 रुपयाही नकोय. सावत्र नात्याने मला बालपणापासून जे दुःख, जे एकटेपण दिलं, त्यासमोर या पैशांची किमान किंमत शून्य आहे. पण माझ्या वडिलांनी मला जन्माला घातलंय, मी त्यांना तुमच्या स्वार्थासाठी रस्त्यावर सोडू शकत नाही, असे म्हणून अमित तिथून निघून गेला. त्यानंतर निखिलने सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतली आणि अवघ्या 6 महिन्यांत जुगार, सट्टा आणि चुकीच्या सवयींमुळे सर्व पैसे उडवले. घर बँकेने जप्त केले. ज्या सुलक्षणाने अमितला आयुष्यभर परके मानले, तिचा स्वतःचा सख्खा मुलगा निखिल तिला आणि वृद्ध आनंदरावांना भर रस्त्यात सोडून निघून गेला. वृद्ध आनंदराव आणि सुलक्षणा रस्त्यावर आले. त्यांना राहायला जागा नव्हती आणि खायला अन्न नव्हते. नेमक्या त्याच वेळी ज्या सावत्र मुलाचा सुलक्षणाने आयुष्यभर तिरस्कार केला होता, तोच अमित आपली गाडी घेऊन त्यांच्यासमोर उभा राहिला. सुलक्षणाने लाजेने आणि पश्चात्तापाने आपले डोळे खाली केले. अमितने पुढे होऊन वडिलांचे हात पकडले आणि सुलक्षणाकडे पाहून अत्यंत आदरपूर्वक म्हणाला, चला घरी. सुलक्षणाला आता रडू कोसळले. तिने अमितचे पाय धरले आणि म्हणाली, अमित, मला माफ कर. मी आयुष्यभर तुझ्याशी सावत्र आईसारखी वागले, तुला खूप दुःख दिलं, पण आज तू सख्ख्या मुलापेक्षाही मोठा निघालास. अमितने तिला प्रेमाने उठवले
आणि शांतपणे म्हणाला, काकू, नाते, सावत्र किंवा सख्खे नसते. माणसाचा विचार, संकुचित वृत्ती आणि स्वार्थ नात्याला सावत्र बनवतो. तुम्ही मला जे दुःख दिलं त्याने मला खचवलं नाही, तर परिस्थितीशी लढायला मजबूत केलं. माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणताही राग नाही. तात्पर्य: नाते कोणतेही असो, त्यात स्वार्थ आणि दुजाभाव आला की ते दुःख देते. परंतु समोरची व्यक्ती कशीही वागली तरी आपण आपले संस्कार, माणुसकी आणि प्रेम सोडायचे नसते. शेवटी विजय खऱ्या नात्याचा आणि चांगुलपणाचाच होतो.